मुंबईमध्ये भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचं शनिवारी भूमिपूजन होणार आहे। चर्चगेट परिसरामध्ये भाजपचं नवीन कार्यालय असणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन केलं जाईल। सर्व मंत्री आणि नेते उपस्थित राहणार आहेत। तर दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत देखील भाजपचं भव्य असं कार्यालय उभारलं असणार आहे। मुंबईत भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचं शनिवारी भूमिपूजन पार पडेल। चर्चगेट परिसरात हे भाजपचं नवीन कार्यालय असणार आहे। भाजपचे सर्व मंत्री आणि नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। प्रशस्त आणि अत्याधुनिक सेवांनी युक्त असं हे कार्यालय असणार आहे। याआधी ठाण्यात भाजपकडून मोठं कार्यालय बांधण्यात आलं होतं, जे अत्याधुनिक सुविधांसह आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर मोठी घडामोड घडणार आहे। राज्यपाल नियुक्त आमदार महामंडळ वाटप केलं जाणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। कामगिरीवरून महायुती नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याचं कळतंय। महायुतीतील इनकमिंग आणि इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं कामगिरीच्या जोरावरती निर्णय घेतला जाणार आहे असं देखील सूत्रांकडून कळतंय। या संदर्भात विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी सविस्तर अपडेट्स देतील। विनायक, आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत आता होऊ घातलेल्या आहेत। यांच्या निकालानंतर या सगळ्या महामंडळ आणि राज्यपाल नियुक्त वाटपांची जी आहे ती नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती सध्या मिळते। कामगिरीवरूनच महायुतीतल्या नेत्यांची वर्णी या सगळ्या पदांवरती लागणार असल्याची सध्या माहिती सध्या मिळते। महायुतीमध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात रस्सीखेच जे आहे ते राज्यपाल नियुक्त आमदारांची जी संख्या शिल्लक आहे त्याचप्रमाणे महामंडळावरती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सध्या तरी या निवडणुकीच्या काळामध्ये या सगळी पदं जी आहे ती भरली जाणार नाहीत, कारण नाराजी नाट्य जे आहे ते सुद्धा होण्याची शक्यता जी आहे ती बोलली जाते। त्यामुळे कुठेतरी महायुतीच्या जे प्रमुख शिष्टमंडळ आहे त्यांनी निर्णय जो घेतलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर जे आहे या राज्यपाल नियुक्त आमदार असतील किंवा महामंडळ असतील यावरती लक्ष असणारच आहे।